या या पटकन या. थांबा. नमा 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 नमा, मी खूप खुश आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स नमा युवराज. कॉंग्रॅच्युलेशन्स. का? मी आताच सीटशी तुम्हा दोघांविषयी बोलून आले. काय म्हणाला तू? अरे त्याच्याही मनात नमासाठी तूच आहेस. तर नमासाठी माझा विचार करतोय. हो का? काय झालं? नाही अदिती, काहीतरी गैरसमज होतं. आय नो युवराज, मागच्या काही दिवसात सीट खूप चुकीचं वागलंय, पण विश्वास ठेव माझ्यावर. अरे नमा त्याची लाडकी बहीण आहे. तो तिच्या बाबतीत काहीच चुकीचा निर्णय घेणार नाही. आणि म्हणूनच तो घरातल्यांना नमासाठी तुझं स्थळ सुचवणार आहे. परत जर नमाकडे नजर वर करून बघितलंस ना तर तुझं काय होईल हे तुला पण कळणार नाही. युवराज, कसला विचार करतोयस? रिलॅक्स. हे बघ, आता सगळं क्लिअर झालंय. टेन्शन नको घेऊ. सिद्धार्थ कसाही वागला तरी तुझ्या बाबतीत तुझ्या मनाविरुद्ध तो कधीच वागणार नाही. मामा, माझा ह्यावर विश्वास आहे की काही झालं तरी आपलं लग्न नक्की होईल. अहो नीट लिहा पापडाच्या पाकिटाचा हिशोब. अगं नीटच लिहितोय ना. काय नीट लिहिताय? अगोदर काय म्हटलं 10 आणि लिहिलीत किती 13. अगं 10च लिहिले मी. तुमचं अक्षर ना कोंबडीच्या नाही ऐश्वर्याच्या पायासारखं आहे. नीट लिहा. तुमच्या अक्षरामुळे माझा हिशोब चुकायचा. तू ओरडू नको. हा? अगं म्हणजे प्रेमानं बोल. मग मी कसं प्रेमानं लिहितो. लिहा नीट म्हणे प्रेमाने बोल. हो हो नमा, मला कळतंय. ताई काकी आणि बापू काकांसमोर यायला तुला जरा असं दडपण आलं असेल, पण आता आपलं ठरलंय ना, मग सांग त्यांना. ऑल द बेस्ट. चल. नमा, हा कदाचित युवराज विषयीच सांगायला आलाय. यालाच सांगू दे. बापू का? अरे सिद्धू, बरं झालं तू आला. अरे आज मी गुरांना चाराच टाकला. तू आज जरा चारा टाक ना. सिद्धू, अजिबात तू गोठ्यातली कामं करायची नाही. तू जेव्हापासून गोठ्यातली कामं करायला लागला ना, ह्यांना मोकळा वेळ मिळायला लागला आणि हे इथे बसून माझ्या हिशोबात घोळ घालताय. म्हणजे मी हिशोबात घोळ घालतोय हे तुला दिसतं? आणि मी ऐश्वर्याला सोडून हिच्यासोबत बसलोय, हिला वेळ देतो, हे मात्र हिला दिसत नाही. अगं कधी मी तुला वेळ दिला नाही तर तू किती ओरडते माझ्यावर की सतत आपल्या ऐश्वर्या बरोबरच असतात. आणि आज बायको सोबत आहे तर हिला मी नकोसा झालो. ताई काकी, बापू काकाला थांबू दे इथे. मी गोठ्यातली कामं करतो आणि तशी जबाबदारी घेतली आहे ना. बरं ऐका, तुमची अजून एक जबाबदारी मी हलकी करणार आहे. कोणती? नमासाठी मी एक चांगला मुलगा पाहिलाय. हा? अगं बाई, अरे कोण आहे? किती शिकलाय? काय करतो मुलगा? नाशिकचा आहे की बाहेरचा आहे? अरे हो हो, सांगतो सांगतो, सगळं सांगतो. नमा, हा नक्कीच युवराज विषयी बोलतोय. बरं ऐका, त्या मुलाची वेगळी ओळख करून द्यायची काही गरज नाहीये. तर तुम्हाला सगळ्यांना ओळखतो आणि तुम्हाला भेटला सुद्धा आहे. आणि हो, घरातल्या सगळ्यांना सुद्धा ओळखतो तो. हो? कोण? पण सिद्धू, नमाबद्दल सगळं माहिती आहे ना त्याला? बापू काका, तू अजिबात काळजी करू नकोस. त्याला नमाबद्दल सगळं माहिती आहे आणि नमा जशी आहे तशी तो तिला स्वीकारायला तयार आहे. आता तर कन्फर्म हा युवराज विषयीच बोलतोय. नाही, सिद्धार्थ नक्की माझ्याबद्दल बोलतोय. त्याने मला सांगितलं नमाचा विचार डोक्यातून काढून टाक आणि आता तो माझं स्थळ सुचवतोय. अरे तो आपल्याला ओळखतोय, आम्ही त्याला ओळखतोय, एवढंच सांगतोय. पण तो कोण आहे ते तर सांग. सांगण्यापेक्षा दाखवतोच. अगं बाई, हा तर घरातलाच आहे. अरे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय.
आम्हाला स्थळ पसंत आहे. बापू तुला सांगितलं ना, अजिबात काळजी करू नकोस. त्याला नमा आवडली आहे आणि माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. अरे हो, तुझ्यावर तर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर स्थळ आम्हाला आवडलंय. आम्ही खुश आहोत. पाहण्याचा कार्यक्रम लगेच उरकून घेऊ मग. हो हो, उरकून घेऊ. हो, पण आपण पहिले नमाशी बोलू. अहो ते तर बोलूच हो. मुलगा कसा विश्वासातलाय, काल सारखं काही होणार नाही. ते पैवाची असंच करतात ना. नमाताई आणि पाहुणे काय ते बघून घेतील ना. ए दुमण्या, हा तू नको ना तुझं डोकं चालवू. अरे तेव्हा सगळ्यांनी असायला हवं तिथे. तू खा गुपचूप. आणि आज तर आपण सगळ्यांनी असायलाच पाहिजे, कारण मुलगा सिद्धूने पाहिलाय ना. रत्नाक्का, मला तर खात्री की सिद्धू दादानी योग्य मुलगा निवडला असणार आहे नमासाठी. अरे हो, पण मग तो सांगत का नाहीये मुलगा कोण आहे ते? हा नाही नाही, ते काय नाही. मुलगा यायच्या आधी मला त्याचा फोटो पाहायचाय. हा हा हा, आम्हाला पण पाहिजे. अरे हो, पण सिद्धू काही ऐकायलाच तयार नाही. मी त्याला म्हंटल निदान आम्हाला तरी फोटो दाखव, तर म्हणतो सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. आता याच्यात काय सरप्राईज करायचं ग? हा नाही, मला तर आहे ना सिद्धूवर संशयच येतोय. नाही, आणि बाकी सुनांचं जाऊ द्या, पण किमान ओरिजिनल देशमुखला तरी फोटो दाखवायला हवा की नको? हा काय अप्पा? हो, तू कर आईची सेवा, मुलाकडे नको लक्ष देऊ. घालू दे त्याने काय घोळ. अरे देवा, मला तुमच्या लाडक्या ताईनं निर्या नीट करायला बोलवलंय. मी विसरलोच होतो. मला जायला हवं. अहो बापू सावकाश. अरे बापू, तू तर केव्हाचा इथे बसलाय? हा तात्या, हे काल इतक्या गोण्या आल्या, त्याचा हा सगळा हिशोब लिहून ठेवलेला आहे. एकदा डोळ्याखालनं घाला ना. रत्नाका नाही 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 रत्नाका नाही 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 नाही. हे बघ रत्नाका, सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. पण मला बघायचाय फोटो. नाही नाही दाखवणार. सिद्धू दाखव. नाही दाखवणार. अगं अगं बाबा, अगं काय चाललंय? हे बघा, तुम्हाला दोघांना मी रात्री आईस्क्रीम दे, कळलं? बसा बसा, खाली खाली बसा. सिद्धू, मी ना डायनिंग टेबलवर चढून वर हा, चढ चढ चढ. टेबल तुटेल. तुटू दे, पण मला फोटो बघायचाय. अरे काय गोंधळ चालवलाय रे तुम्ही? तुमचा हा दंगा बघून येणारा मुलगा घाबरून जाईल बरं का. तात्या, मग सांगा ना याला, मला मुलाचा फोटो बघायचाय. आणि आजपर्यंत कुठलीही गोष्ट ह्या ओरिजिनल देशमुख पासून लपून राहिलेली नाहीये. अगं रत्नाका, तूच काय, घरातल्या कुणालाही माहित नाहीये. सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. पण मला बघायचाय फोटो. मला कळलं पाहिजे मुलगा कोण आहे ते. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. काहीतरी गडबड करशील. हा रत्नाक्का, अहो तुम्ही भेटलाय मुलाला, आणि मला सुद्धा माहितीये मुलगा. सीटवर विश्वास ठेवा, त्याने नमासाठी अगदी योग्य निवड केली. झालं? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, पण अदितीवर विश्वास आहे ना. असू दे, पण मला बघायचाय फोटो. सरप्राईज आहे. तुमच्या ओळखीचा आहे ना, म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. अमितचा फोन. मी आलोच. तुला फोन आलाय. पाहिलं, फोनचं निमित्त काढून पळून गेला. अगं हक्का, आम्ही पाहिलाय मुलगा. अगं चांगली निवड केली आहे नमासाठी. अगं विश्वास ठेव ग त्याच्यावर. अगं एकदा चुकला म्हणून सारखं गुन्हेगारासारखंच पाहायचं का त्याच्याकडे? घ्या, नमाच्या भल्यासाठीच विचारत होते, आणि तुम्ही मलाच बोला. जाऊ दे ना, मी गप्पच बसते या नानासारखी. काय रे नाना?
दात खीर बसली का काय तुझी? अरे बोल ना काहीतरी. बघा ना, सकाळपासून असंच शांत आहे. अहो बोला ना प्लीज काहीतरी. नानक काय झालंय? काय एवढं गप्प बसलायस? अरे बोल. ए नाना बोल बोल. मी आता तोंडातून एक शब्द सुद्धा काढणार नाही. उगाच आपल्या तोंडातून वाईट झटकन निघालं. नमा, अगं किती छान दिसतेस आणि ग्लो पण किती छान आलाय आज चेहऱ्यावर तुझ्या. ए काय कुठे चालली आहेस? तयार हा युवराज? तू जायची काहीच गरज नाहीये. अगं बघण्याचाच कार्यक्रम आहे तुमचा. तो आता खाली येईल ना तेव्हा बघतात. नाही ना मा, 1 मिनिट पण नाही. कोणी आलं तर खाली तुमच्या बघण्याच्याच कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि तुम्ही इथेच भेटा. हा तो आता खाली येतोच आहे. मग तुला सुद्धा लगेच बोलावणार. तू आता तुझ्या खोलीत जा. तुला बोलावलं की ये. मग काय चल. रत्नाक्का तुम्ही पण अहो तुमच्याच कलेक्शन मधून घेतली ही. तरीच म्हंटल माझ्याकडच्या साड्या छानच असतात. अगं झालं की नाही का सगळे तयार? हो बाई. आणि नमा? हो ती पण तयार आहे. हे आर्या, अगं लवकर आटप. तूच बाकी राहिलेली आवरायची. सगळ्याजणी तयार झालेले आहे. बरं आवरलं का तुमचं? मुलगा केव्हाही पोचेल. सगळ्यांना बोलवा बरं. जा. सगळे आले पण आदिती कुठे? अरे आले. मी सुद्धा तयार आहे. फक्त एक छोटस काम आहे ते करते आणि येते. तुम्ही वा पुढे. बर पण लवकर या. हो चल ग बाई, आवर ना पटपट. किती टाइमपास करते? साऱ्या पाहुणे येतील इतक्यात. हो ग नानी, मला नाही नमाताईला बघायला पाहुणे येणार. माहितीये मला, विसरले नाहीये मी काही. अरे सिद्धू, हा तर तुझा फ्रेंड आहे. हा मुलगा तर आपल्या घरातलाच. नमस्कार. ये अमित, ये 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 रे अमित, बस. आम्ही तिथे काय करतोय? अदिती, अगं तुला तर माहिती होतं ना मुलगा? मग असं का विचारतीयस? अमित आहे का याचं नाव? मला ना ह्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. खरंच सिद्धूने अगदी योग्य निवड केली. देवा, आता सगळं नीट जुळून येऊ दे. तरी मला सिद्धूवर शंका होतीच. खरंच खूप छान मुलगा निवडलाय नमासाठी. अरे तू उभा का? चल चल बस. चल चल ये ये ये. ये. अरे अमित, कसा झाला प्रवास? अगदी व्यवस्थित ना? हो ठीक झाला एकदम. अरे पण मग तू आता मुंबईवरनं आलास की तुझ्या गावावरनं? मुंबईवरून आलो. ऑफिस मुंबईला असतं, मग मुंबईलाच राहतो. तुम्हाला याच्याबद्दल एवढी माहिती कशी आहे? मला तर आठवतच नाही. कोण आहे हा? अगं नानी, हा आपल्या सिद्धूचा मित्र अमित. सिद्धू बरोबर राहायचा मुंबईला. काय रे, घरातल्या सारखाच आहे आपला तो.
सिद्धूच्या लग्नात पण आला होता. हो हो, अगदी घरच्यासारखा आहे तो. हो ना, सिद्धू दादाच्या लग्नात सुद्धा घरातल्या असल्यासारखं सगळी कामं करत होता. अहो अति उत्साही देशमुख, अहो अमित जरी आपल्या सिद्धूचा मित्र असला, आपण जरी सगळे त्याला ओळखत असलो ना, आणि तो स्थळ म्हणून नमाला पाहायला आलाय, तेव्हा जरा आदराने बोला त्याच्याशी. हो, गावात वाढलाय आणि घरचे पण चांगले आहेत. मग तर अगदी परफेक्ट आहे नमासाठी. हो, आणि त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे. बरं, तुम्ही सगळे गप्पा मारा, मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो. अरे युवराज, अरे तू काय एवढा नटून आलायस? नाही म्हणजे आज फक्त नमा आणि अमितचा बघाबघीचा कार्यक्रम आहे, लग्न नाहीये त्यांचं. हसू द्या रे, नका हसू द्याला. अरे तो पण आपल्या घरातलाच आहे ना. अरे त्याच्यासाठी पण घरच्यासारखा सोहळा आहे ना. माझ्या तर मनात असं आहे, नमाच्या लग्नात अंतरपट धरण्याचा मान युवराजलाच द्यावा. हो, काहीच हरकत नाही. बरं, मी आलो चहा घेऊन. ना मेरे या चलना मेरे. कोणी काहीही ठरवू दे, पण मी तुम्हा दोघांना एकत्र आणणारच. सिडने मुद्दाम अमितला बोलावलंय आणि मला असं भासवत राहिलं की नमासाठी त्याच्या मनात युवराजचा विचार आहे. मी नेहमी युवराजचं नाव घ्यायला जाणार तेव्हा तो काही ना काहीतरी सांगून मला थांबवायचा. तेव्हा नाही लक्षात आलं माझ्या, पण आता कळलं. आणि खोट्याची साथ देणं सेठचा स्वभाव आहे, माझा नाही. चला, सगळ्यांना खरं काय ते कळायलाच हवं. सगळ्यांना कळायला हवं की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. चला. अदिती प्लीज थांब. हे बघ, आमच्या नात्याचं परत हसू झालेलं मला नाही बघायचं. हे बघ, हे नातं पुढे नको जायला. आमचं दोघांचं एकत्र येणं अशक्य आहे. सिद्धार्थ हे कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे काही झालं तरी मी सगळं ठीक करेन असं सांगत प्रत्येक वेळी आमची ढाल बनण्याची काही गरज नाहीये. हे बघा तिथे, आमच्या नात्यामुळे तुमच्या नात्यामध्ये कडवटपणा येऊ देऊ नकोस. युवराज, आता या क्षणाला आमच्या नात्याचा नाही, तुझ्या आणि नमाच्या नात्याचा विचार कर. फक्त नावालाच युवराज आहेस का तू? प्रेमाची लढाई जिंकायची सोडून हे असं बॅग भरून कुठे पळून जातोयस तू? ती मुलगी तुझ्यासाठी घरच्यांसमोर सगळं कबूल करायला तयार आहे आणि तिची साथ सोडून जातोयस तू? मला सांगा, तुम्हा दोघांना लग्न करायचं की नाही एकमेकांशी? हो. मग कोणालाही घाबरायची गरज नाहीये, कारण तुम्ही खरे आहात. मी आहे तुमच्या बरोबर. अगं नमा, नाही का म्हणतेस? नमा, काय बोलतेस तू? अगं अमित चांगला मुलगा आहे. तुला सध्या लग्न नाही करायचंय का? नाही, काय हरकत नाही. आपल्याला आत्ताच थोडी लग्न लावायचंय. हो, आता फक्त ठरवून घेऊ. मग काय झालं? का नाही म्हणतेस लग्न? तू ओळखतेस ना अमितला? अगं चांगला मुलगा आहे तो, आणि तरी तू. कारण तिच्या मनात दुसरं कोणीतरी. काय?
काय चाललंय सुनबाई? नमाचं कोणावर तरी प्रेम. कोणावर? युवराज ये. काय चाललंय सुनबाई? यांचं प्रेम आहे एकमेकांवर. नमा ऐकता का? हे दूध प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मला नकोय. अहो असं काय करता? भरपूर दूध पिला की तुम्ही शांत होता. खरं आहे का तुझं म्हणणं? पण इतक्या वर्षात पहिल्यांदा मला कशाने शांतता मिळणार नाही असं वाटतंय. मी हलून गेलोय. अहो पोरीशी बोलून शांत व्हाल का? नमा ये. हिला कशाला आणलं इथं? हिला जायला सांग. अहो पण मला काही ऐकायचं नाहीये. हिला जायला सांग इथून. नानी अहो हळू. सॉरी. या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत घरात काही कोणी खाणार नाही वाटतं. सिद्धूच्या वागण्यामुळे घरातलं वातावरण बदललं होतं. वाटलं होतं नमाचं लग्न ठरवायच्या निमित्तानं घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होईल. पण हे काय होऊन बसलं? सगळं माझ्यामुळे झालं. आदिती अगं तू तसं म्हणालीस तर तसं चालेल. अगं तुझ्यामुळे नमाला खरं बोलायची हिंमत तरी झाली आणि ती मनातलं खरं सांगितलं. नाही तर प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत राहिली असती. पण ते आम्हालाही काही चाललं नसतं. तिची इच्छा नसताना लग्न झालं असतं तर आनंदी राहिली नसती ती. अरे पण आपण इतकं सगळं कशाला वाढवतोय? देऊया ना दोघांच्या लग्नाला परवानगी. चांगला मुलगा आहे युवराज. रत्नाक्का अहो ते लग्नाचं नंतर बघू. आधी बापू नमावर किती रागावलेत. तिला नजरेसमोर उभं करत नाहीत. तो प्रश्न सोडवायला हवा ना आधी. ताई काय झालं ताई? मी त्यांना इतकं चिडलेलं कधीच पाहिलं नाही. अजून शांत झाले नाहीत ते. नमाला नेलं होतं सोबत. तिला पाहताच मान फिरवली त्यांनी. तिला तिकडून जायला सांगितलं. पोर रडत रडतच निघून गेली होती तिकडून. खूप रागावलेत ते. अगं कळतंय ग. अगं लहानपणी किती मोठी जखम होऊ दे, तात्या ओरडू दे, नाही तर परीक्षेचा निकाल असू दे, पण जेव्हा केव्हा बापू चिंतेत असायचा ना, दुःखी असायचा ना, त्यावेळेस भरपूर दूध प्यायचा. आणि एकदा दूध पिला की बापू शांत. पण हे दुधाचे ग्लास परत आले ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलंय, अगं इतक्या वर्षात पहिल्यांदा बापू इतका दुःखी झालेला बघितलाय मी. नाही बापू तर दुखावलेला आहेच, पण मी इतक्या वर्षात पहिल्यांदा बापू समोर ताईचं असं मांजर झालेलं बघते. रत्ना अगं प्रसंग काय आणि तू मस्करी काय करतेस? अगं बयो खरंय रत्नाकांचं. मी सुद्धा इतक्या वर्षात त्यांना कधीच इतकं चिडलेलं पाहिलं नाहीये. मला भीती वाटते हो, कधी काय वागतील देव जाणे. बाबू माझं
सांग, नाहीतर बाजूला हो. चुकी झाली माझी. बापू तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करायला तयार, पण युवराजला सोडा. तो निघून जाईल मुंबईला. आम्ही यापुढे कधीच भेटणार नाही. पण बापू तुम्ही शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. आज पहिल्यांदा माझी मुलगी काय बोलते हे मला नाही समजलं, पण ह्या युवराजला समजलं. हो, समजलं मला ती काय म्हणते ते. तुला सांगायची गरज नाही, बाप आहे मी तिचा. तू का थांबलास तिथे? तुला कळत नाही का ती काय बोलली ते? मग जा निघून. म्हणजे बापू काका, माफ करा मी मध्येच बोलते, पण बघितलं ना आता काय घडलं ते. आता जे काही घडलं त्यावरून इतकंच वाटतंय, अमित चांगला मुलगा आहे, तो नमाला कदाचित समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करेल, पण युवराज फक्त नमाला समजून नाही तर सांभाळून सुद्धा घेतो. नमाचं आयुष्य युवराज शिवाय पूर्ण नाही होऊ शकत. युवराज कदाचित परफेक्ट मुलगा नसेल, पण नमाला त्याच्या इतकं परफेक्ट कोणी सांभाळून घेईल असंही वाटत नाही. बापू काका, प्रेम म्हणजे गणित नाहीये ना की ते परफेक्ट सोडवावं. ते कोड आहे. तुम्ही पेपर मधली कोडी सोडवतात ना, अगदी तसं. एकमेकांच्या भावनांचा योग्य अंदाज बांधता यायला हवा, आणि ते या दोघांना खूप चांगलं जमलंय. आता कदाचित प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी चालू आहे, म्हणून नमाला काय बोलायचं हे कोणालाच कळलं नाही. पण या सगळ्या गोंधळात सुद्धा युवराजला कळलं की तिला काय बोलायचंय. हेच तर प्रेम आहे ना बापू काका. बापू काका, तुम्ही जनावरांच्या नजरेत पाहून ते जनावर कसं आहे याची पारख करता. ऐश्वर्याच्या तर नुसत्या हंबरण्याने तिला काय म्हणायचंय, तिला काय झालंय हे कळतं तुम्हाला. युवराज तर आपल्या बरोबर इतके दिवस राहतो, तुमची पारख नाही चुकणार. फक्त एकदा मनापासून सांगा, युवराज चांगला मुलगा नाहीये का? आई काही वेळात पोहोचेलच इथे. अगं बाई, बाई आजच भेटायला येतात. बयोबाई, होईल ना हो सगळी तयारी? नाही म्हणजे व्याही म्हणून त्या पहिल्यांदाच घरी येत आहेत ना, त्यांचा मान पान अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. काही काळजी करू नको, मी दुकानातून एक छान साडी मागवून घेते. चांगले ब्लाऊज पीस आहेत माझ्याकडे, त्याच्यातले 2-3 आणते. ओटी भरायला लागतीलच ना. आई, अगं अर्धी तयारी इथेच झाली. येऊ दे विहीनबाईंना, काही काळजी करू नको. तुम्ही आमचा विश्वास तोडताय. तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं. पण तुम्ही सांगितलं होतं का याचा आवाज असाय म्हणून? हे पाप, आज आम्ही सगळं सांभाळून घेतलंय. हो, पण यात तुमच्या युवराजची इज्जतही पणाला लागली होती. खरंच येणार आहे का युवराजची आई? हो, पण तुम्हाला काय झालं? तुम्ही काय एवढे घाबरलात? नाही, ते व्याही पहिल्यांदाच येणार आहेत ना, तर जरा तयारी करावी लागेल. काय महालक्ष्मी, काय चाललंय तुझं? तुला कसली तयारी करायची? गेस्ट यांच्याकडे येणार आहेत. आहे ना, पण यांचे गेस्ट तेच आपले गेस्ट ना. यु नो मिलिंद, मी आलेच. खरं तर याच गेस्ट आहे तिथे. या अशा का घाबरून गेल्या? तू कधी आलास? ते महत्वाचं नाहीये. सध्या तुम्ही ज्या गोष्टीचं टेन्शन घेतलंय ते सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे.
मॅडम, तुम्ही आता जे काही बोलवतात ना ते मी सगळं ऐकलंय. म्हणून सांगतो, एक भांड फुटायच्या आधी दुसरं भांड तयार करा. म्हणजे तुम्ही त्यांना गप्प राहण्यासाठी काय थोडी थोडी रक्कम देताय ना, त्यापेक्षा एकदाची मोठी रक्कम द्या आणि त्यांना सांगा हे ठरलेलं लग्न मोडा म्हणून. म्हणजे ते कायमचे गप्प राहतील. 1 मिनिट, मोठी रक्कम वगैरे ठीक आहे, पण लग्नाला नकार द्यायला काय सांगू? त्या का ऐकतील माझं? आणि माझा त्यात काय फायदा? असं काय करताय मॅडम? तुम्ही आता त्यांना जी काही रक्कम देताय त्यावर तुम्हाला गॅरंटी आहे का की एवढे पैसे घेऊन ते बोलणार नाहीत म्हणून? नाही ना. नाही बघा मॅडम, हे जर काही लग्न वगैरे जुळलं ना तर त्यांचा देशमुखांशी संबंध येईल आणि मग तुमच्या डोक्यावर सतत टांगती तलवार राहील. मॅडम, त्यांना कन्व्हिन्स करा हे लग्न मोडायला आणि त्यासाठी हवे तेवढे पैसे द्या. एकदा काही लग्न मोडलं की त्यांचा या घराशी काहीच संबंध येणार नाही आणि मग तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कायमचं संपलं. हा, हे ठीक आहे. सिद्धार्थ, तू त्यांच्याशी बोलून घे. नाही मॅडम, मी नाही. हे तुम्हाला तुमचंच मॅनेज करावं लागणार आहे. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि जर का तुम्ही असं नाही केलं तर मग देशमुखांना आणि आदितीला कळेल की माझा आणि आदितीचा साखरपुडा हा हळू बोल, पैसे ना कोणीतरी. हो ना, तुम्हाला कळायला नको ना, म्हणूनच सांगतोय हे सगळं तुम्हाला तुमचंच मॅनेज करावं लागणार आहे. आता ते कसं मॅनेज करायचं ते तुम्ही तुमचं बघा बाबा. तर आता आईने घर जावई होण्याबद्दल विचारलंय ना तर आई थट्टा करत होती. नाही, अरे खरं सांगते, देशमुख घराण्याचं सत्य आहे हे. बघ, तुझी आई मस्करीत बोलली असेल, पण इथे खरंच घर जावई म्हणून यावं लागतं. अगं रत्ना, काय बोलतेस हे? रत्ना, अरे नाही तातेबायो, हा असं कसं? त्याला सगळं सत्य समजलंच पाहिजे. अचानक त्याला उद्या कळलं आणि त्याची तारांबळ नाही होणार का मग? ए युवराज, ऐक, हे जे सगळे देशमुख आहे ना हे आधी म्हणतात मुलगी देऊ देऊ, पण नंतर जावयालाच इथे बोलून घेतात आणि मग सगळं काम करायला लावतात. हो, नंतर जावई कामाला जातात बाहेर आणि मुली इथेच बसतात माहेरी. खरंच? हो. हे बघ, तुला इथेच राहावं लागेल आणि सासूला मसाले भरायला मदत करावी लागेल. आणि फक्त सख्ख्या सासूला नाही, सगळ्या सासवांना. मला पण बोटात सुई जरी गेली तरी मशीन वरून अजिबात उठायचं नाही तू. ये ना. घ्या नाही. नमा, नमा, ये बेटा इकडे ये. नमा आमची डबल ग्रॅज्युएट होते, आता शेवटची परीक्षा देते. एकदा शेवटची परीक्षा झाली ना तर आपण साखरपुडा उरकून घेऊ. लग्नाची काही घाई नाही आणि तात्याने सुद्धा तारखा पाहून ठेवल्या आहेत. हा, या काही तारखा काढलेल्या आहेत. हे काय, तुम्ही तर सगळंच ठरवून मोकळे झालात. मग आम्हाला थेट अक्षता टाकायलाच बोलवायचं ना. काही असं का बोलतेस? ते फक्त सांगतायत.
नाही म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे आम्हाला असं वाटतं.